Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. I have just released a test on usage of articles which is based on grammar lessons 2, 3 and 4. Please try it out. मी नुकतीच आर्टिकल्सच्या वापरासंबंधित चाचणी अपलोड केली आहे. ती ग्रामरच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या धड्यांवर आधारित आहे. नक्की सोडवा. Let's continue with the lesson An Encounter of a Special Kind from your textbook, my English course book. चला तर आपण तुमच्या अभ्यासक्रमातील An Encounter of a Special Kind, एक विशेष प्रकारचा सामना ह्या धड्याचा अभ्यास पुढे चालू ठेवू. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. तोपर्यंत माझे आई बाबा आणि बहिणी वरांड्यात आले होते आणि माझ्या सुटका मोहिमेला प्रत्यक्ष पाहत होते. बाय धिस टाइम, BY स्पेस THIS स्पेस TIME टाइम म्हणजे तोपर्यंत. टू कम म्हणजे येणे, त्याचा पास्ट टेन्स केम CAME आणि पास्ट पार्टिसिपल कम होतो. सो कम, केम, कम. हॅड कम HAD स्पेस COME हे पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळाचं रूप आहे. आउट OUT आउट म्हणजे बाहेर. विटनेसिंग WITNESSING विटनेसिंग. टू विटनेस that is to see an event, typically a crime or accident happen. म्हणजे एखादा गुन्हा किंवा घटना घडताना पाहणे, तिथे हजर असणे. आणि वर विटनेसिंग WERE स्पेस WITNESSING हा पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ आहे. रेस्क्यू RESCUE रेस्क्यू म्हणजे सुटका. ऑपरेशन OPERATION ऑपरेशन म्हणजे इथे मोहीम असा अर्थ होतो. Some of our neighbors had also gathered in the distance. थोड्या अंतरावर आमचे काही शेजारी सुद्धा जमा झाले होते. Some 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 म्हणजे काही. Neighbors NEIGHBOURS neighbors म्हणजे शेजारी. Also 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 म्हणजे सुद्धा. Gathered 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 हे टू गॅदर म्हणजे TO स्पेस GATHER टू गॅदर म्हणजे जमणे किंवा गोळा होण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. तर इथे कन्फ्यूज नाही व्हायचं. टू गॅदर हे गॅदर म्हणजे हे क्रियापद झालं आणि टुगेदर TOGETHER टुगेदर म्हणजे एकत्र. सो नुसतं गॅदर म्हणजे जमा होणे आणि टुगेदर म्हणजे एकत्र. सो त्याच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा फरक आहे, तिथे लक्ष द्यायचं. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी त्या माकडाच्या पिल्लाला आमच्या घरामागील अंगणात घेऊन गेलो आणि त्याला पक्ष्यांच्या खुराडात अलगद जमिनीवर झोपवलं. बॅकयार्ड BACKYARD बॅकयार्ड म्हणजे घराच्या मागील अंगण किंवा परस. जेंटली GENTLY जेंटली म्हणजे अलगद किंवा हळुवार. लेड LAID लेड हे टू ले TO स्पेस LAY म्हणजे काहीतरी आडवं ठेवणे किंवा मांडणे असा अर्थ होतो. त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आपण पाहिला लेड होतो LAID. ह्याच धड्यात सुरुवातीला आलेला ले LAY ले हा शब्द टू लाय LIE म्हणजे अज्युमिंग अ हॉरिझॉन्टल ऑर रेस्टिंग पोझिशन आडव्या किंवा आराम करण्याच्या स्थितीत असण्याचा पास्ट टेन्स आहे, तो आपण पाहिला होता. आणि त्या लेचा लायचा पास्ट पार्टिसिपल लेन LAIN होतो, हे सुद्धा पाहिलं होतं. तर ह्यामध्ये गोंधळायचं नाही. सो टू लाय म्हणजे TO स्पेस LIE लाय म्हणजे स्वतः आडवं होणे आणि टू ले LAY म्हणजे कोणीतरी आडवं ठेवणं किंवा काहीतरी मांडणे. तर हा फरक लक्षात ठेवायचा. फ्लोअर FLOOR फ्लोअर म्हणजे जमीन. इनसाइड INSIDE
इनसाइड म्हणजे आत. पोल्ट्री POULTRY पोल्ट्री म्हणजे कोंबडी, बदक इत्यादी पाळीव पक्षी, त्या सगळ्यांना मिळून आपण पोल्ट्री म्हणतो. आणि कूप COOP कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री किंवा खुराड म्हणजे त्यांना ठेवण्याची जागा, त्याला आपण खुराड म्हणतो. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या संपूर्ण शरीरावर खोल चावल्याच्या खुणा आणि ओरखडे होते. फुल FULL फुल म्हणजे पूर्ण किंवा संपूर्ण. डीप DEEP डीप म्हणजे खोल. मार्क्स MARKS मार्क्स म्हणजे खुणा. स्क्रॅचेस SCRATCHES स्क्रॅचेस म्हणजे ओरखडे. सिंगल असेल एकवचनी स्क्रॅच ते SCRATCH होतं आणि स्क्रॅचेस हे अनेक ओरखडे म्हणून त्याचं अनेक वचन आहे. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स काही जखमांमधून रक्त वाहत होतं. ब्लड BLOOD ब्लड म्हणजे रक्त. ओझिंग OOZING ओझिंग दॅट इज रिलीजिंग ऑर ओव्हरफ्लोईंग. हे टू ऊज OOZE म्हणजे झिरपणे किंवा कशातून तरी हळूहळू वाहणेचा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. वॉज ओझिंग हा पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ आहे. फ्रॉम FROM फ्रॉम म्हणजे पासून, इथे च्यामधून. वुंड्स WOUNDS वुंड्स म्हणजे जखमा. द बेबी रिमेंड मोशनलेस ते पिल्लू निश्चल राहिलं. रिमेंड REMAINED रिमेंड हा टू रिमेन. REMAIN म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये राहण्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल टेन्स आहे. मोशनलेस MOTIONLESS मोशनलेस म्हणजे निश्चल किंवा स्थिर. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन दी वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी जखमा साफ करण्यासाठी आणि रक्त थांबण्यासाठी काही प्रथमोपचार केला. एड AID एड म्हणजे मदत आणि फर्स्ट एड FIRST स्पेस AID म्हणजे प्रथमोपचार. क्लीन CLEAN क्लीन म्हणजे स्वच्छ किंवा साफ. स्टॉप STOP स्टॉप म्हणजे थांबणे किंवा थांबवणे. टू ब्लीड BLEED ब्लीड म्हणजे रक्त वाहणे आणि त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल ब्लेड होतो BLED. सो ब्लीड ब्लेड ब्लेड. आणि ब्लीडिंग BLEEDING ब्लीडिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. जरी त्या पिल्लाचा श्वास धीमा होता तरी ते जिवंत आहे हे समजल्यावर मला हायसं वाटलं. रिलीव्ड RELIEVED रिलीव्ड हे टू रिलीव्ह. RELIEVE म्हणजे दुःख, यातना, काळजी इत्यादीतून मोकळं होणे आणि त्याचं दुसरं रूप आणि तिसरं रूप रिलीव्ड आहे किंवा हायसं वाटणे. वॉज रिलीव्ड हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे. ब्रीदिंग BREATHING हे टू ब्रीथ. BREATHE ब्रीथ म्हणजे श्वास घेण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि वॉज ब्रीदिंग हे पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ आहे. इवन दो EVENTHOUGH इवन दो म्हणजे जरी. ब्रेथ्स BREATHS ब्रेथ्स म्हणजे श्वास हे नाम आहे किंवा नाऊन आहे. सो ब्रीथ हे क्रियापद आहे आणि ब्रेथ हे नाऊन आहे. सो लक्षात ठेवायचा हा फरक. शॅलो SHALLOW शॅलो म्हणजे उथळ पण इथे धीमा मंद असा अर्थ होतो. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. गार पाण्याच्या शिंतोड्यांनी ते पिल्लू हललं आणि थोडा वेळ धडपडल्यानंतर उठून बसलं. स्प्लॅशेस SPLASHES स्प्लॅशेस म्हणजे शिंतोडे. कोल्ड COLD कोल्ड म्हणजे गार.
वॉटर WATER वॉटर म्हणजे पाणी. मेड MADE मेड हे टू मेक MAKE म्हणजे बनवणे, इथे काहीतरी करायला लावणे असा अर्थ होतो. टू स्टर STIR स्टर म्हणजे मूव्ह MOVE हलणे, दुसरा अर्थ ढवळणे असा सुद्धा होतो. त्याचं दुसरं आणि तिसरं रूप स्टर्ड STIRRED स्टर्ड असं होतं. शेकी SHAKY शेकी म्हणजे डळमळीत किंवा थरथरणारा. अटेम्प्ट्स ATTEMPTS अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न. सॅट SAT सॅट हे टू सिट SIT म्हणजे बसण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. आणि सॅटअप म्हणजे उठून बसलं. SAT स्पेस UP म्हणजे उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन दी विंड. ते भयभीत अवस्थेत होतं आणि वाऱ्यामुळे जसं एखादं पान हलतं तसं ते हलू लागलं. स्टेट STATE स्टेट म्हणजे इथे अवस्था असा अर्थ होतो. शॉक SHOCK शॉक म्हणजे धक्का आणि स्टेट ऑफ शॉक म्हणजे भयभीत अवस्था. ट्रेम्बलिंग TREMBLING ट्रेम्बलिंग हे टू ट्रेम्बल TREMBLE म्हणजे थरथर कापण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि ट्रेम्बल्ड TREMBLED ट्रेम्बल्ड हा त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल आहे. लाईक LIKE म्हणजे त्याप्रमाणे. लीफ LEAF लीफ म्हणजे पान, त्याचं अनेक वचन लीव्स LEAVES लीव्स होतं. शब्दांच्या अनेक वचन बनवण्याच्या नियमांबद्दल मी एक व्हिडिओ ग्रामर प्लेलिस्टमध्ये अपलोड केला आहे. तो खूप उपयोगी पडेल, नक्की ऐका. विंड WIND विंड म्हणजे वारा. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. त्याचे दोन छोटे चमकणारे डोळे अश्रूंनी डबडबले आणि अगदी माणसाचं एखादं लहान मूल आघात झाल्यावर हुंदके देऊन रडतं त्याप्रमाणे त्याने मोठ्याने रडायला सुरुवात केली. लिटल LITTLE लिटल म्हणजे लहान. ट्विंकलिंग TWINKLING ट्विंकलिंग म्हणजे लखलखणारे चमकणारे. हे टू ट्विंकल TWINKLE म्हणजे लखलखणे किंवा चमकण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि ट्विंकल्ड TWINKLED हा त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होतो. ट्विंकलिंग आईज मध्ये ट्विंकलिंग हे विशेषण म्हणून वापरलं आहे. वेल्ड अप WELLED स्पेस UP हे टू वेल अप WELL स्पेस UP means to gradually or steadily flow upwards or outwards so as to begin to fill or overflow something literally or figuratively. म्हणजे अक्षरशः किंवा लाक्षणिकरित्या हळूहळू वर किंवा बाहेर यायला किंवा भरायला सुरुवात होणे, त्याचं दुसरं आणि तिसरं रूप होतं. टीअर्स TEARS टीअर्स म्हणजे अश्रू. टू सॉब SOB सॉब म्हणजे हुंदके देऊन रडणे. सॉब्ड SOBBED हा त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल टेन्स आहे. आणि त्याचं जेरांड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल सॉबिंग होतं. त्याचं स्पेलिंग SOBBING होतं. मफल्ड MUFFLED मफल्ड क्वाइटन्ड और सप्रेस्ड साऊंड म्हणजे आवाज दूर ऐकू जाणार नाही इतका कमी करणे. क्राय CRY क्राय म्हणजे रडणे, पण इथे मफल्ड क्राय म्हणजे हळू आवाजात असा अर्थ होतो. ह्युमन HUMAN ह्युमन म्हणजे मानवी. चाइल्ड CHILD चाइल्ड म्हणजे मूल एक मूल आणि त्याचं अनेक वचन चिल्ड्रन CHILDREN होतं. एक्सपिरियन्सिंग EXPERIENCING हे टू एक्सपिरियन्स EXPERIENCE म्हणजे अनुभवण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि त्याचा पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल एक्सपिरियन्स्ड EXPERIENCED होतो. ट्रॉमा TRAUMA ट्रॉमा
ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे आघात. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी त्याला सोललेलं केळं देऊ केलं ते त्याने थरथरत्या हाताने घेतलं आणि काहीशा संकोचाने खायला सुरुवात केली. ऑफर्ड OFFERED हे टू ऑफर म्हणजे देऊ करणे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. पील्ड PEELED पील्ड हे टू पील PEEL पील म्हणजे सोलणे किंवा साल काढण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. बनाना BANANA बनाना म्हणजे केळं. ॲक्सेप्टेड ACCEPTED ॲक्सेप्टेड हे टू ॲक्सेप्ट ACCEPT म्हणजे स्वीकारण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. अनस्टेडी UNSTEADY म्हणजे अस्थिर. बिगॅन BEGAN बिगॅन हा टू बिगिन BEGIN चा पास्ट टेन्स आहे आणि बिगन BUGUN हे त्याचं पास्ट पार्टिसिपल आहे. सो बिगिन बिगॅन बिगन. टेकिंग TAKING हे टू टेक TAKE म्हणजे घेण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. हेजिटंट HESITANT हेजिटंट संकोचाने. बाइट्स BITES बाइट्स म्हणजे घास. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. माझं लक्ष त्या माकडाच्या पिल्लाला पूर्ववत करण्याकडे होतं. अटेन्शन ATTENTION अटेन्शन म्हणजे लक्ष. फिक्स्ड FIXED फिक्स्ड हे FIX टू फिक्स च्यावर स्थिर करण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. रिवायवल REVIVAL रिवायवल म्हणजे पुनरुज्जीवन. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. अचानक मला कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे अशी विचित्र भावना झाली. अनकॅनी UNCANNY अनकॅनी म्हणजे विचित्र किंवा अस्वाभाविक. फीलिंग FEELING फीलिंग म्हणजे भावना. वॉच्ड WATCHED वॉच्ड हे टू वॉच म्हणजे पाहणे चं दुसरं आणि तिसरं रूप आहे आणि बीइंग वॉच्ड हे पॅसिव्ह रूप आहे. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी खुराडापासून लांब वळलो आणि वर पाहिलं. टर्न्ड TURNED टर्न्ड हा टू टर्न TURN म्हणजे वळण्याचा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल आहे. अवे AWAY अवे म्हणजे च्यापासून लांब. लुक्ड LOOKED लुक्ड हे टू लुक LOOK लुक म्हणजे पाहण्याचा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल आहे. आपण आपल्या आधीच्या भागामध्ये वॉच लुक सी मधील फरक पाहिला आहे. अप UP अप वर त्याच्या विरुद्ध डाऊन DOWN. There sat the mother langur on our kitchen roof watching every move I made. आमच्या स्वयंपाकघराच्या छपरावर त्या पिल्लाची आई बसून माझी प्रत्येक हालचाल पाहत होती. वॉचिंग WATCHING हे वॉच WATCH चं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. एव्हरी EVERY एव्हरी म्हणजे प्रत्येक. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. जणू काही तिच्या बाळाला काही इजा पोचत नाहीये हे पटल्यासारखं ती तिथे शांत बसली होती. सिम्पली SIMPLY सिम्पली म्हणजे नुसतं किंवा फक्त. क्वाइटली QUIETLY क्वाइटली शांत. ॲज इफ AS स्पेस IF म्हणजे जणू काही किंवा जसं की. कन्व्हिन्स्ड CONVINCED कन्व्हिन्स्ड हे टू कन्व्हिन्स CONVINCE म्हणजे पटवून देण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. हार्म HARM हार्म म्हणजे इजा. डन DONE डन हे टू डू म्हणजे DO म्हणजे करणे चं तिसरं रूप आहे. त्याचं दुसरं रूप DID
did होतं. सो डू, डिड, डन. आणि was being done हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. तोपर्यंत त्या पिल्लाला आईच्या उपस्थितीची जाणीव झाली आणि ते आणखी जोरात रडायला लागलं. Meanwhile, MEANWHILE, meanwhile म्हणजे दरम्यानच्या काळात किंवा तोपर्यंत. Sensed, SENSED, sensed हे to sense, SENSE म्हणजे जाणीव होण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. प्रेझेन्स, PRESENCE, प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. मी आईला तिच्या पिल्लाजवळ जाता यावं ह्यासाठी खुराडाच्या दारापासून मागे सरकलो. Retreated, RETREATED, retreated हे to retreat, RETREAT, retreat माघार घेणे किंवा मागे सरकणे आणि त्याचं हे दुसरं आणि तिसरं रूप आहे. Access, ACCESS, प्रवेश. इथे एखाद्या गोष्टीला मिळवण्याचा मार्ग असा अर्थ होतो. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. लगेचच आई खुराडात उतरली आणि तिने त्या पिल्लाला उचलून घेतलं. Immediately, IMMEDIATELY, immediately लगेच किंवा ताबडतोब. Descended, DESCENDED, that is moved downwards हे to descend, DESCEND, खालच्या दिशेने जाण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. आणि डिसेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम हा शब्द आपण गणितात ऐकला आहे. त्याचा विरुद्ध अर्थ असेंड म्हणजे चढता, ASCEND होतो. पिक्ड अप, PICKED स्पेस UP हे टू पिकअप, उचलण्याचं दुसरं आणि तिसरं रूप आहे. आणि नुसतं टू पिक म्हटलं तर त्याचा अर्थ निवडणे असा होतो. आर्म्स, ARMS, आर्म्स म्हणजे हात किंवा बाहू. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. तिने त्या पिल्लाचं शरीर जखमा पाहण्यासाठी व्यवस्थित तपासलं आणि त्याला घट्ट छातीशी कवटाळलं. Gave, GAVE, gave हा to give, GIVE म्हणजे देण्याचा past tense आहे आणि given, GIVEN हा past participle आहे. So give, gave, given. Thorough, THOROUGH, thorough म्हणजे कसून किंवा व्यवस्थित. Inspection, INSPECTION, inspection तपासणी. Check, CHECK, check म्हणजे तपासणी. Injuries, INJURIES, injuries म्हणजे जखमा आणि त्याचं एक वचन इंजुरी, INJURY असं होतं. कडल्ड, CUDDLED, कडल्ड हे म्हणजे हेल्ड क्लोजली, बेसिकली टू कडल, CUDDLE म्हणजे कुशीत घेणे, कवटाळण्याचा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल टेन्स आहे. टाइटली, TIGHTLY, टाइटली म्हणजे घट्ट. बॉसम, BOSOM, बॉसम म्हणजे छाती. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. तिच्या प्रेमळ मिठीत त्या पिल्लाला खूप सुरक्षित वाटलं. फाउंड, FOUND, फाउंड हे टू फाइंड, FIND चं दुसरं आणि तिसरं रूप आहे. ग्रेट, GREAT, ग्रेट इथे प्रचंड किंवा खूप असा अर्थ होतो. सोलॅस, SOLACE, means comfort and peace, समाधान, दिलासा. केअरिंग, CARING, केअरिंग हे टू केअर, CARE म्हणजे काळजी घेण्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आहे. त्याचं केअर्ड, CARED हे दुसरं आणि तिसरं रूप होतं. आणि इथे केअरिंग आर्म्स मध्ये केअरिंग हे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणून वापरलं आहे. नाउ लेट्स सी दी क्वेश्चन्स ऑन दिस पेज. What attempts helped the baby langur to revive?
Author's father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. He splashed some cold water on the baby, which made it stir, and after a few shaky attempts, the baby sat up. He also offered it a peeled banana. When did baby langur finally find comfort? The mother langur who was watching her baby being taken care of descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. So finally, the baby found comfort in her caring arms. Guess the meaning of shaky, that is unsteady or unstable. Uncanny, that is strange or unnatural. Bosom, chest or breasts. Welled up means began to fill or overflow something. So this brings us to the end of third page of the lesson. Please continue studying all the parts thoroughly. I will soon upload the last page. Bye for now. Happy learning.